सेकंड ओपिनियनमुळे आजाराची निश्चिती होतेच, शिवाय आजाराचं गांभीर्य सुद्धा कळतं. आजार बरा होणारा आहे का फक्त औषधांमुळे तो नियंत्रित राहणारा आहे याचा अंदाज बांधता येतो. आजारामुळे कोणकोणते उपद्रव होऊ शकतात आणि त्याच्यासाठी परत वेगळी औषधं घ्यावी लागतील का याचा सुद्धा समज प्राप्त होतो. किंवा एकूण या आजाराच्याविषयी कोणती औषधे घ्यावी, त्याचा एकंदर दुष्परिणाम काय असू शकतो याची कल्पना येते. खरं तर प्रचलित शास्त्राऐवजी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आजाराचं स्वरूप काय आहे किंवा काय असू शकतं हे सुद्धा आपल्याला कळतं. खरं तर हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळे आयुर्वेदाचा दृष्टिकोन, आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती, पंचकर्माची गरज, कोणती औषधे घ्यावीत, त्याच्याबरोबर कोणतं पथ्यपाणी पाळावं आणि योगथेरपी अशा वेगवेगळ्या चिकित्सा पैलूंचा एकंदरीत त्या व्याधीवर होणारा परिणाम काय असू शकतो याची कल्पना येते. खरं तर कारण आपण जे पाहतो किंवा जे लक्षात घेतो किंवा जे आपल्याला समजावलं जातं तेच सत्य असतं. थोड्या बाबतीत हे सत्य असतंही कदाचित, पण सगळ्याच गोष्टी अशा नसतात. खरं तर साधारण एक 70% आजार हे जर योग्य वेळी आयुर्वेदिक तज्ज्ञाला आपण भेटलो तर मग नक्कीच व्यवस्थित टाळू शकतो.